माझं सगळं स्कूलिंग म्हणजे या बाप्पाच्या समोर आपली कला सादर करणं आणि मग त्याच्यातनं बक्षिसं मिळवणं हेच माझं स्कूलिंग होतं. मी माझ्या आयुष्यातला पहिला केलेला डान्स परफॉर्मन्स जो होता, म्हणजे अगदी आयुष्यात पहिल्यांदा स्टेजवर येऊन केलेला पहिला डान्स परफॉर्मन्सच बाप्पासाठी होता. नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. विविध कलाकारांच्या घरी जाऊन मी त्यांच्या बाप्पाचं दर्शन घेते आणि अभिनेत्री मेघा धाडेच्या घरी बाप्पाच विराजमान असतात आणि त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय मला वाटतं ते कव्हरेज अपूर्ण असतं. त्यामुळे मेघाच्या घरी आलेली मी आणि बाप्पाचं दर्शन घेतलंय. मेघा आहे सोबत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. खूप छान वाटतंय. मला वाटतं 2 वर्षांची ती प्रतीक्षा आणि त्याच्यानंतर बाप्पा विराजमान आहेत आणि तो सण उत्सवाचा उत्साह पुन्हा आपल्याला अनुभवता येतोय. पण आता तो मोठ्या प्रमाणात अनुभवता येतोय जसं आपण आधी करत होतो सगळा जल्लोष. तुझ्याकडे काय माहोल आहे? माझ्याकडे पण माहोल तसाच आहे, जल्लोषाचाच आहे. बाप्पाने 2 वर्ष तुम्हा सगळ्यांना खूप मिस केलं होतं, कारण आम्ही तर होतोच बाप्पासोबत, पण तुम्ही सगळे नव्हतात. मित्रमैत्रिणींना येता येत नव्हतं बिकॉज ऑफ कोविडचं सगळे रिस्ट्रिक्शन्स अँड ऑल. पण आता बऱ्यापैकी सगळेजणांना येता येत आहे आणि मी खूप खुश आहे, बाप्पा खूप खुश आहे की बाप्पाला भेटायला यावेळेस जरा जास्त गर्दी होते. आणि एंड ऑफ द डे आपल्या सगळ्यांना काय हवं असतं, आपण माणूस आहोत, आपल्याला सोशलाइज झाल्याशिवाय नाही चालणार आहे आणि आपण राहू पण शकत नाही तसे. गेली 2 वर्ष म्हणजे लिटरली एखाद्या कैदेत राहिल्यासारखी आपण सगळ्यांनी काढली आहे आणि कधी हे कोरोनाचं सावट आपल्यावरनं दूर होतं याची आपण वाट पाहिली होती. ते सावट अजून गेलेलं नाही आहे, पण त्या सावटावरती अजून कशी मात करायची ते आपण हळूहळू शिकत गेलो आणि आता आपण बिलकुल तयार आहोत 2 हात त्याच्याशी करण्याकरता. आणि दॅट्स द रिझन आपण आता बिंदास असं फिरू शकतोय, सगळ्यांना भेटू शकतोय. काही गोष्टी पाळणं गरजेचं आहेच डेफिनेटली गर्दीच्या ठिकाणी, पण तरीही त्या 2 वर्षापूर्वीची जर ती परिस्थिती आठवली तर असं वाटतं बापरे, इट वॉज व्हेरी स्केरी. पण तो उत्साह, तो आनंद परत आलाय. त्यामुळे आपण सगळे सण उत्सव साजरे करतोय आणि अर्थात गणेशोत्सव जिथे आपण खूप धमाल करतो. पण मेघा, मी जर विचारलं, तू विविध मंडळात लहानपणापासून गेली आहेस का, किंवा तिथे कला सादरीकरण असेल त्या सगळ्या गोष्टी त्या अनुभवल्यास का तू? आज तुमच्या समोर जी मेघा धाडे तुम्हाला दिसतीये, जी सतत अशी बागडत असते, नाचत असते, बडबड करत असते आणि गाणी पण गाते, म्हणजे तिला स्वतःलाच कळत नाही ती डान्समध्ये बेस्ट आहे की गाण्यात बेस्ट आहे की अभिनयात सगळ्यात बेस्ट. त्याचं मोठं रिझन हे आहे की गणपतीच्या वेळेस भरणाऱ्या जितक्या स्पर्धा असतात, म्हणजे गल्लीतल्या जेवढ्या कॉम्पिटिशन्स असायच्या, तू म्हणतेस ना एवढा कॉन्फिडन्स कुठून येतो, एवढा कॉन्फिडन्स आणते कुठून, तर तो तिथूनच आणला मी. कारण तिथे तयार झाले मी, गणपतीच्या स्टेजवर तयार झालेली मी मुलगी आहे. आणि सुरुवात गल्ली बोळ्यातल्या प्रेक्षकांना एंटरटेन करण्यापासून ते आता आपण जगभरात सगळ्यांना एंटरटेन करतो. सो गणेशोत्सवात होणाऱ्या या ज्या सगळ्या स्पर्धा असतात, वक्तृत्व स्पर्धा म्हणा किंवा नृत्याच्या स्पर्धा, गायनाच्या स्पर्धा, या कुठेतरी आपल्याला हे जाणवून देतात की आपल्यामध्ये काय एक्स्ट्रा आहे आणि आपण काय करू शकतो. म्हणजे ते जर तुम्ही बिंदास करू शकत असाल तर मग पुढचा प्रवास तुमच्यासाठी थोडा सोपा होतो. आणि मी तर बाबा, मी कुठल्या ॲक्टिंग स्कूलमध्ये जाऊन शिकले नाही किंवा कुठल्या डान्स स्कूलमध्ये मला शिकायला मिळालं नाही. माझं सगळं स्कूलिंग म्हणजे या बाप्पाच्या समोर आपली कला सादर करणं आणि मग त्याच्यातनं बक्षिसं मिळवणं हेच माझं स्कूलिंग होतं. सो माझ्यासाठी तर गणेशोत्सव इज लाईक, मी माझी पहिली शाळा म्हणेन ती कलेची. पण एखादी त्याच्यातली आठवण तू सांगू इच्छितेस का, की एखाद्या वर्षी तू नृत्य सादर केले किंवा तुझी कला सादर केली आहे, तेव्हा बक्षीस मिळाले किंवा नाही मिळालं कधी, पण बाप्पाच्या एखाद्या कार्यक्रमात ते सादरीकरण असतं आणि त्याचं समाधान असतं, त्या सगळ्या गोष्टी शेअर कराव्या वाटतात? मी माझ्या आयुष्यातला पहिला केलेला डान्स परफॉर्मन्स जो होता, म्हणजे अगदी आयुष्यात पहिल्यांदा स्टेजवर येऊन केलेला पहिला डान्स परफॉर्मन्सच बाप्पासाठी होता. आणि ते होतं नमन. आपण जे करतो, पयल नमन आम्ही करीतो वंदन, तिथून ती सुरुवात झाली. आणि बाप्पाला नमन केल्यानंतर बाप्पाने जो काय आशीर्वाद दिला आहे तो आजपर्यंत डोक्यावर आहे. आणि याच्यापेक्षा बेस्ट काय असो. आपण बघ ना, वहीवर पण पहिल्या पानावर नेहमी सगळ्यात वर श्री लिहितो. शाळेत जेव्हा आपण पहिल्यांदा शाळेत जातो तेव्हा आपण
पाटीवर लिहिताना पहिलं अक्षर श्री गिरवतो किंवा श्री गणेशाय नमः लिहिलं जातं प्रत्येक याच्यावर. सो माझ्या कलेच्या प्रवासाची सुरुवात सुद्धा बाप्पाच्या गाण्याने झाली आहे आणि तिथून पहिली कलाच त्याला मी सादर केल्यामुळे त्याने माझ्यावर तो कायम आशीर्वाद ठेवला आहे. नक्कीच. आणि मला असं वाटतं तुझ्या करिअरच्या प्रवासातही बाप्पा तुझ्या सोबत आहे, त्यामुळे विविध चित्रपट असतील किंवा बिग बॉस मराठीसारखा शो असेल आणि अगदी पहिलंच सीझन तू विजेती ठरलीस आणि मला वाटतं तेच आपल्या पाठीशी बाप्पा असतात, त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत असतात. पण कायम ती आता तुझ्याकडे ती ओळख झालेली आहे की मेघा दाडे म्हटलं की बिग बॉस आठवतच, त्यामुळे तू दिसल्यावर पटकन मला बिग बॉसचा प्रश्न येणारच, कारण बिग बॉसचं आता 4थं पर्व आहे. बघ किती मोठी जर्नी ना. एवढे मोठे बिग बॉस आपल्या सोबत बसलेले असताना तुला ते बिग बॉस आठवत आहे? कारण या बिग बॉसच्या मर्जीशिवाय कशाच सृष्टीत कुणाचं पानही हलवू शकत नाही. सो माझ्यासोबत जे काही घडलं, जे काही सक्सेस मिळालं ते या बिग बॉसची कृपा. पण किती किती वर्षांची परंपरा आहे या गणपतीची किंवा या मूर्तीची असेल त्याबद्दल? मी माझ्या जन्मापासून आमच्या घरात गणपती येतो, माझ्या माहेरी. आणि सासरी गणपती नव्हते म्हणून मी म्हटलं असं कसं होऊ शकतं, आपण माहेरची सगळी संस्कृती घेऊन नेहमी सासरी येत असतो. तर मग मी म्हटलं मी हा संस्कृतीचा ठेवा घेऊन पण मैं दहेज में बाप्पा को अपने साथ लेके आई हूँ. म्हणजे हे माहित नव्हतं मला खरंच, पण इट्स गुड. म्हणजे आणि तू बाप्पाची मूर्ती आणि ती पण सगळं इको फ्रेंडली डेकोरेशन तू फुलांचं करते आणि दरवर्षी असतं. येस, दरवर्षी. आम्ही आजपर्यंत कधीही म्हणजे नॉट ओन्ली आत्ता, पण लहानपणापासूनच आमच्याकडे कायम शाडूच्या मातीची मूर्ती येत गेली आहे. आत्ता ही मूर्ती शाडूच्या मातीची नसून ती मुलतानी मातीची आहे. आम्ही कधीही प्लास्टर ऑफ पॅरिसचे बाप्पा आणले नाही, कारण मुळात ते एक म्हटलं जातं ना की मूर्ती ही नेहमी भरीव पाहिजे, आणि प्लास्टर ऑफ पॅरिस हा एक असा पदार्थ आहे ज्याच्यामध्ये ती भरीव नाही होत मूर्ती, साच्यातनं केलेली ती मूर्ती असते. सो ती एक तर हॉलो असते, त्यामुळे कुठेतरी आजी आजोबांनी वगैरे आधीपासूनच की शास्त्राप्रमाणे ती मूर्ती तशी ग्राह्य ते धरत नव्हते. त्यांचं म्हणणं होतं की मूर्ती ही भरीव असली पाहिजे, आणि म्हणून मग आमच्याकडे शाडूच्या मातीची मूर्ती असायची. आणि तेव्हाचपासून आमच्या मनात ते कुठेतरी बिंबलं होतं की प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या या फक्त म्हणजे काय म्हणतात त्यांच्या आमच्या मोठ्यांच्या म्हणण्याप्रमाणे शोभेसाठी वगैरे ठीक असतात, पण आपण जेव्हा त्याची पूजा अर्चा करतो तेव्हा मूर्ती भरीव असावी. आणि आता त्यात आपल्याला जसं मला कळायला लागलं हळूहळू आणि समजायला लागलं, तेव्हा त्यानंतर तर माझा आग्रह नेहमी असा होता की डेकोरेशन हे सुद्धा, त्याचं मखर सजावट ही सुद्धा सगळी इको फ्रेंडली असावी. आणि माझा खूप हट्ट असतो की बाप्पा गेल्यानंतर कुठलीही वस्तू मला ती कचऱ्यात किंवा याच्यात टाकायची नाही आहे. माझ्या बाप्पाचं विसर्जनसुद्धा खूप छान विधिवत व्यवस्थित झालं पाहिजे, त्याची कुठेही विटंबना झाली पाहिजे नाही. आणि त्याचं जे निर्माल्य आहे ते सुद्धा, आता हे जे तू सगळं बघतेस ना, या सगळ्याला आम्ही डिकम्पोज करून त्याचं खत करू, आणि ते सगळ्या आमच्या घरातल्या चिल्ल्या पिल्ल्या रोपट्यांना आम्ही ते प्रसाद म्हणून सगळ्यांना थोडं 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 देऊ. कारण बाप्पाची कृपा जशी आपल्यावर असावी असं मला वाटतं, तसं या सृष्टीवरही त्याची कृपा असावी. या सृष्टीतल्या प्रत्येक चराचरावर, मग ते प्राणी असो वनस्पती असो, सगळ्यांवरती त्याची ती कृपा असावी आणि त्याचा प्रसादावर सगळ्यांचा हक्क आहे. म्हणून बाप्पाचं हे जे काय सजावटीचं आहे सगळं सामान, त्याचं निर्माल्य केल्यानंतर त्याचं खत करून मग ते सगळ्या झाडांमध्ये प्रसाद म्हणून जाईल. घरी बाप्पा विराजमान असतात तर उत्साह असतो, आनंद असतो, या सगळ्या गोष्टी असतात. अर्थात बाप्पा येणार म्हटला तो उत्साह आहे, पण अशा कोणत्या 5 गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तू गणेशोत्सवाची आतुरतेने वाट बघत असते? अशा कोणत्या गोष्टी? पहिली गोष्ट म्हणजे बाप्पाचे येणार घरी, हा सगळ्यात मोठा आनंद. मग बाप्पाला भेटायला सगळे मित्रमंडळी येणार, तो एक आनंद. आणि बाप्पाच्या निमित्ताने रोज काहीतरी छान छान घरात बनणार आणि गोडधोड येईल घरी. त्यानिमित्ताने अजून काही नवीन इनोव्हेटिव्ह डिशेस बनवल्या जातील. आणि त्याही अजून एक हे की बाप्पाच्या निमित्ताने घरात एक खूप पॉझिटिव्ह एनर्जी येईल. मी हे नेहमी फील केलं आहे की जेव्हा जेव्हा बाप्पा येऊन जातात त्यानंतर घरातलं वातावरणच बदलून जातं आणि एक खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. मला वर्षभरात ज्या गोष्टी काय करू सुचत नाही आहे किंवा काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाही आहे, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी रोज आहे ना, कोणाला माहीत नसेल, मी बाप्पाच्या इथं बाजूला बसून आहे ना, रात्री तास सव्वा तास मी बाप्पाजवळ एकटी बसलेली असते. सगळेजण झोपलेले असतात, माझं मी किचन क्लीन करून आवरून निवांत येऊन बाप्पासोबत बसलेली असते आणि मी बाप्पासोबत बऱ्याच गोष्टी बोलते.
खूप गोष्टी मनातलं सांगते आणि आमच्यात ते एक कॉन्व्हर्सेशन होतं की मी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, या प्रश्नांची मला उत्तरं मिळतात. सो एक अशी मी आतुरतेने वाट बघत असते की ज्या प्रश्नांची उत्तरं मला आत्ता सापडत नाही आहे ना, बाप्पा येतील आणि माझे ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकतील. नक्कीच. आणि बाप्पा आल्यानंतर हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. पण शेवटचा प्रश्न असा की तुझ्या व्लॉग्सला कसा रिस्पॉन्स आहे आतापर्यंत? किती छान छान व्लॉग्स केलेत मेघा तू. Yes, अर्थात तुम्ही बघत असाल आणि आम्हालाही थोडंसं इन्व्हॉल्व केलंय तिने यंदा व्लॉगमध्ये. माझे ब्लॉग्स अमेझिंग चाललेले आहे आणि तुम्हा सगळ्यांचे खरं तर खूप खूप मनापासून आभार की तुम्ही इतकं भरभरून प्रेम देतात माझ्या सगळ्या ब्लॉग्सला आणि सगळ्या रेसिपीजला. सो आय प्रॉमिस यू ऑल की मी तुमची कधीही निराशा करणार नाही. मी सतत काहीतरी छान नवीन किंवा माझ्या अगदी नवं नाही तर माझ्या आयुष्यात जे काही घडतं आहे, जसं चाललं आहे तसं अगदी लोकांना मेघा माहिती आहे ना की अपफ्रंट आहे, अनफिल्टर्ड आहे. जे तिच्या मनात असतं ते तिच्या ओठावर असतं. तर अगदी तीच मेघा तुम्हाला कायम बघायला मिळेल. काही लपवाछपी होणार नाही. अनफिल्टर्ड मेघा, अनसेन्सर्ड मेघा तुम्हाला जी आवडते, जशी रोखठोक बोलणारी, ती अगदी तशीच मेघा तुम्हाला माझ्या ब्लॉग्सच्या थ्रू बघायला मिळणार आहे. आणि माझ्या लाईफमधल्या सगळ्या हॅपनिंग्स, सगळे क्षण, मग मी माझ्या मित्रमैत्रिणींना भेटणं असो किंवा माझं ट्रॅव्हलिंग असो किंवा मी घरी काय स्पेशल बनवते आहे ते असो, हे सगळं काही तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यातनं. नक्कीच. आणि तीच तुझी खासियत आहे, तेच वैशिष्ट्य आणि त्यामुळे तू लोकांना प्रचंड आवडतेस मेघा. यंदा बाप्पाचं निमित्त आहे आणि आणखी काही विविध निमित्त काढून आपण भेटूयात मेघा लवकरच. आणि खूप खूप शुभेच्छा. तू आमंत्रण दिलंस यासाठी खूप खूप आभार आणि मुलाखतीसाठी वेळ दिलास त्यासाठी धन्यवाद. पहिली गोष्ट प्रेरणा, तुला कधीच आमंत्रणाची गरज नाही आहे. तुला आता हे माहीत असलं पाहिजे की मेघाकडे बाप्पा आहे आणि 5 दिवस तो बाप्पा आहेच आहे. त्यामुळे यावेळेस माझा फोन खराब झाला होता, त्यामुळे प्लीज वाट नाही बघायची इन्व्हाइटची. तुला माहिती बाप्पा येणार आहे, सरळ यायचं. गणेश चतुर्थीपासून 5व्या दिवसापर्यंत एनी टाईम, म्हणजे रात्रीच्या 1 वाजता आलीस तरीसुद्धा बाप्पाचं दर्शन तुला होईल. खूप छान वाटलं मेघा तुझ्याशी बोलून आणि पुन्हा एकदा बाप्पाचं दर्शन घेऊ. खूप शुभेच्छा तुला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाकडे हीच प्रार्थना करते की आपल्या आयुष्यातली जेवढी काही विघ्न आहेत, संकटं आहेत, ती सगळी दूर होऊ देत. आणि गेल्या 2-2.5 वर्षात जेही काही आपण गमावलं आहे प्रोफेशनली, पर्सनली, त्या सगळ्याची भरपाई होऊ दे आणि व्याजासकट भरपाई होऊ दे असंच बाप्पाला म्हणेन. आणि पुन्हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात हा आनंद असाच कायम राहू दे, एवढीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.